मारेगांव स्थित प्रभाग 12 में चल रही देसी शराब की दुकान के बारे में आंदोलनकारी महिलाओं ने गुरुवार को विधायक संजय देरकर के सामने अपनी मांग रखी। मारेगांव के बुद्ध विहार के पास मार्डी स्थित लाइसेंस धारक ने फर्जी दस्तावेजों के आधार पर देसी शराब की दुकान खोली। इसके विरोध में 5वें दिन भी भूख हड़ताल जारी है। भूख हड़ताल करने वाली महिलाओं ने विधायक संजय देरकर के सामने फर्जी शराब दुकान की सच्चाई पेश की और दुकान बंद करने की मांग की। इस दौरान विधायक देरकर ने प्रशासनिक अधिकारियों को निर्देश दिया कि वे पारदर्शी रिपोर्ट प्रस्तुत करें। इस गंभीर मुद्दे को विधानसभा सत्र में उठाकर अपनी प्यारी बहनों से किया गया वादा पूरा करने का आश्वासन विधायक ने दिया। इस दौरान आंदोलनकारी महिलाओं ने प्रशासन की लापरवाही पर कड़ी आपत्ति जताते हुए अधिकारियों पर गुस्सा जाहिर किया। इथे जे दारू भट्टीचं दुकान सुरू झालेलं आहे ते आम्हाला बंद करवायचं आहे, कारण आम्ही जे शाळेत वगैरे जातो तर पुरे रस्त्यामध्ये लोक दारू पिराने असेच पडून राहतात, म्हणून आम्हाला दारू भट्टीचं दुकान बंद करायचं आहे। आणि आमचे लहान मुलं मुली माझे बहीण भाऊ पण असतात, त्यांनी पण इथून जाणं येणं करतात, त्यांनी इथे खेळतात वगैरे, त्यांचं मैदान आहे, पण त्यांना पण इथे खेळायची संधी नाही भेटत, कारण की यांनी लोक इथे पिऊन पडून जातात आणि यांनी खूप शिवागाडी करतात, त्यामुळे हे दुकान नकोच आहे आम्हाला। मुलांना त्रास आहे, बायांना त्रास आहे, अशी उघड्यावर लघवी करते, मग आम्ही कवपर्यंत हा त्रास भोगाचा? तुम्ही लक्ष का देत नाही? नुसत्या 1500 रुपयातच भुलवता का आम्हाला? तुम्ही कडकडीत न्याय द्या, आम्हाला न्याय पाहिजे। तुम्ही न्याय कसा देत नाही याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत, कधीच आम्ही उठणार नाही। इथे शासन स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे धोरण आखतात। कोणी साधं स्त्रीकडे तिरक्या नजरेनं पाहिलं तरी त्याच्यावर कार्यवाही होते, असं जेव्हा शासन आश्वासन देते तेव्हा या जे निवासी वस्ती आहे तिथे लोक दारू पिऊन स्त्रियांकडे वेगळ्या नजरेनं पाहतात, अश्लील कामं करतात, इवन त्यांना धक्का मारून सुद्धा जातात, लघुशंका करतात। इतकं सगळं जेव्हा सरकार म्हणजे पोलिसांच्या किंवा इतर लोकांच्या समोर होत आहे तरी पण कोणी याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही किंवा प्रशासन याला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आहे। प्रशासनाने जसं नगरपालिका आहे, नगरपालिकेने NOC दिली नाही किंवा त्याला वाणिज्य जे रेसिडेन्शियल असताना त्यांनी परमिशन दिली, वाणिज्य केलं नाही। इथं विहार आहे, बुद्ध विहार आहे, बस स्टँड आहे, त्याची मोजणी केली नाही। असे अनेक प्रकार आहे। हे लोकवस्तीत ही भट्टी आहे, देशी दारूचं दुकान हे लोकवस्तीत आहे। असं असताना सुद्धा आबकारी विभागाचा निगेटिव्ह अप्रोच असताना, कलेक्टर साहेबांचा निगेटिव्ह रिमार्क असताना कमिशनरनी याच्यावरती जे काही परवानगी दिली, स्थलांतराची परवानगी दिली, ही चुकीची बाब आहे। या ठिकाणी तीव्र असा रोष या महिलांमध्ये आहे, या परिसरात आहे, म्हणून ही भट्टी बंद झाली पाहिजे ही मागणी उपोषणकर्त्याची आहे। आणि ती मागणी घेऊन मी अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे आबकारी मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे निवेदन देऊन त्यांना कसं न्याय देता येईल तो प्रयत्न करणार आहोत।